होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो दुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग हे काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? तुम्ही मुद्दाम करताय. मुद्दाम? काय डोक्यावर पडलोय का मुद्दाम करायला? हे सगळं ऍक्सिडेंटली झालंय. मग ऍक्सिडेंटली झाले ना, मग माझ्यावर कशाला चिडताय? ते ही पोरं पण ना, यांना एक तर खेळणी आणून द्यायची आणि यांच्या खेळण्यांमुळे माझाच ऍक्सिडेंट होणार. तेच मी सांगतेय, ऍक्सिडेंटनी झालंय, मी काय नाही केलं. पण तुझ्यामुळे झालंय ना. ती पोरं तर लहान आहे, तू मोठी आहेस, तुला अक्कल नाही का? अशी कशी माझ्या रूम मध्ये आलीस? हो, माझंच चुकलं. हा, तुझं चुकलंय. जा आता, ते काम करते प्रेझेंटेशनचं. जा. परत येऊ नको इकडं. अगं ती मुलगी इथे आलीये खरी, तू तिला सांगितलं का इथं काय होणार आहे ते? अहो ताई, मी कसं सांगणार होते तिला? मी जर त्या मुलीला काही सांगितलं असतं आणि रागाच्या भरात ती जर काही बोलून गेली असती तर घरच्यांना सगळंच कळलं असतं की हो. मग आपलं काही खरं नव्हतं, म्हणून मी नाही सांगितलं तिला. ताई, हे सगळं सोडा ना, आता आपली खुश व्हायची वेळ जवळ आलीये. म्हणजे या आधी जे घडलं आणि आता जे घडतंय ते फक्त घडलं असं नाहीये हो. म्हणजे काय बोलतेस? अहो ताई, हे जे काही घडतंय ना, यात संकेत आहेत. मला काय वाटतं माहितीये का, मे बी देवी आपल्याला संकेत देते. संकेत? ताई, मला सांगा, मागच्या वेळी जेव्हा सावी घरात आली होती की नाही, तेव्हा तिने काय आणलं होतं सोबत? हे तुमचे पैसे. पैशाची बॅग घेऊन आली होती. बरोबर, एकदम बरोबर. पैसे म्हणजे लक्ष्मी माता. आज चुकून का होईना भाऊजींच्या हातनं तिच्या गळ्यात हार पडला. आणि एवढंच नाही, हा, आज जेव्हा ती घरात आली ना, तेव्हा घरभर कुंकवाने भरलेले तिच्या पावलांचे ठसे उमटले होते. आई, मला काय वाटतं माहितीये का, हे फक्त योगायोग नाहीये हो, हे तर देवीचं संकेत आहे. नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, योगायोग. पण मला काही कळलं असं बोल ना, कोड्यात नको ना पाडू मला. अहो, या घरात तिसरी सून आपल्याला पाहिजे तशीच येणार आहे, याचे संकेत. धैर्य भाऊजींची लग्नगाठ सावीशी जुळणार आहे आणि सावीच मुजुमदारांची तिसरी सून म्हणून या घरात पाऊल ठेवणार. मला ना काही कळना झालंय, देवीच्या मनात नेमकं काय काही कळत नाही. पण नीता, आपण त्या मुलीची मदत करायला पाहिजे. अहो, पण आपण कशी करणार? कशी करणार काय कशी करणार? कार्यक्रमाची तयारी कशी करायची सांगावं लागतंय का तुम्हाला? हा, नाही नाही, ते करतच होतो. अगं, शिक्षण मंत्री या लागलेत. आरतीचं ताट कुठे? आरतीचं ताट कुठे आहे? अहो, आहे, तयारच आहे. आरतीचं ताट बाहेर आहे. बाहेर आहे? मग तुम्ही आत काय करताय? गप्पा मारताय? चला बाहेर. चल. चला, पटपट हात चालवा जरा. दादा, सगळं रेडी आहे का? एकदा चेक करून घे. झालंय का काम?
हो, प्रेझेंटेशन रेडी. गुड. तुझं हे वर्क डन झालंय. आणि तू मंत्री महोदय थोड्या वेळात येतीलच. माझ्याकडे लक्ष ठेवायचं. प्रेझेंटेशन ओपन ठेव. मी सांगेल कधी प्ले करायचं. एक म्हणजे माझं झालं असेल तर मग मी जाऊ का? एवढी काय घाई झाली आहे तुला जायची? तुझं आत्ताशी हे वर्क डन झालंय असं म्हणलो मी. तुझं आजचं जे मेन काम आहे ते तर बाकीच आहे की अजून. ते न करताच जाणार होय? कुठलं मेन काम? सांगणार, सगळं सांगणार. काय तुझं काम आहे म्हटल्यावर तुलाच सांग. नाना, हाऊसकीपिंग. अरे वा, माहिती आहे की हिला. म्हटल्यावर मग हाऊसकीपिंग वाल्यांचं काय काम असतं हेही माहितीच असेल. नाही, ऍक्च्युली काय झालं ना, आज काम खूप आहे आणि वर्कर्स कमी आलेत आमच्या घरातले आज. आता ही एकटी बाई एवढं काम करू शकल असं काय मला वाटत नाही. म्हटलं आता तू आलीच आहेस तर तू मदत करशीलच त्यांची, नाही का? आणि तसंही माझ्या कंपनीत एक एम्प्लॉई आहेस तू. माझं तर ऐकावंच लागणार तुला. जा, चेंज करून ये आणि कामाला लाग. हे सगळं सीटिंग अरेंजमेंट व्यवस्थित करून घे. पाहुणे आले की त्यांना व्यवस्थित सर्व कर आणि मुजुमदारांच्या घराची फरशी वगैरे पुसून घे. जा जा जा. ही असली कामं करायला मी इथं आली नाहीये. हे काम मी नाही करणार, कळलं? तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग चालू आहे ना ते सगळं क्लिअर तुमच्या डोळ्यात दिसते. पण एक सजेशन देते तुम्हाला, ते सगळं प्लॅनिंग थांबवा. कारण तसं काही होणार नाही. कारण ज्यांनी मला फरशी पुसताना बघावं अशी तुमची इच्छा आहे ना, ते माझे भाऊ आज इथे येणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय मला.